चालतं चालतं. आणि उपोषणस्थळी कोणाकोणाच्या भेटी झाल्या? अंजली दमानिया तिथं आल्या होत्या? नाही, अंजली दमानिया आल्या नाही, पण त्यांनी तिथं मुख्यमंत्र्यांची 2 वेळा भेट घेतली. 12 तारखेला घेतली, 16 तारखेला घेतली. आणि त्यांनी या संदर्भात आमच्याकडून सतत दररोज संपर्कात होत्या की हा कष्ट सुटेल. तर मुख्यमंत्र्यांकडून आमचे निवेदन घेतले, मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कबूलही केलं की हा रस्ता थांबवला जाईल. परंतु प्रत्यक्षात ते काही आम्हाला अंजली दमानिया ताईचा फोन आला की बा तुम्ही हे रस्ता मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं आणि तो रस्ता थांबविण्यात आला. पण तो आम्ही असं म्हटलं की जोपर्यंत आम्हाला जिल्हाधिकाऱ्यामार्फत आमच्या जर हे मिळत नाही, कागद मिळत नाही रस्ता थांबवल्याचं या बदलल्याचं, तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवू. आणि म्हणून तो उपोषण चालू राहिलं. त्यांची मदत होती आणि त्यांच्या मदतीने त्यांना कबूल केलं. पण पुढे काय झालं त्यानंतर बाहेर देशात गेल्यामुळे नंतर त्याच्या आता आज आले असतील, पुन्हा मदत ते करणार आहेत आम्हाला. ठोस आश्वासन काय मिळालं? काय लेखी आश्वासन मिळालं? हो, लेखी मिळालं आम्हाला की रस्ता सर्वे केला जाईल, थर्ड पार्टी सर्व्हिस, आणि 4 समिती जिल्ह्यात नियुक्त करण्यात आली. ती नियुक्त आणि त्या समितीमार्फत याचे 4 दिवसात अहवाल मागितला. 4 दिवसाचा अहवालात आमचे प्रतिनिधी म्हणून यशवंत कुलकर्णी, सेवानिवृत्त एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याच्यात आम्ही दिले. आणि हे सगळे समितीचा अहवाल आल्यानंतर हे होईल. या कामी आम्हाला महाराष्ट्राचे एक कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रचंड मोठी मदत झाली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचीही फार प्रचंड मोठी झाली. आणि यांच्या सर्व मागे मनोज जरांगे पाटील जे आहेत, त्यांना फोन केले आणि त्यांनी आम्हाला पूर्ण मदत केली. आणि या कामी आम्हाला त्यांनी असे आश्वासन दिले की आता सरकारच्या ताब्यात असलेला हा कारखाना तुमच्या ताब्यात देण्यासाठी मी सर्व ते मदत करू आणि तुमचा साखर कारखाना लवकरच सुरू होईल, यासाठी मी सर्व सहकार्य करीन, आम्ही सहकार्य करू, असं जाहीर आश्वासन ते आम्हाला दिलं. नंतर ह्या कामी आमदार नारायण कुचे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सांगितलं आणि हे पत्र द्यायला लावलं की भाग पडलं की हे रस्ता पूर्वी बाहेरून न्या. आणि मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक यांना सूचना दिल्या किंवा हे रस्ता जाऊ नये, कारखाना बसावा, म्हणून याची पुन्हा सर्वे करा आणि ह्या ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढा, कमी करा आणि रस्ता सुरू होईल, यासाठी रस्ता बाहेरून जाईल यासाठी हे सर्वेची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण मला सांगा काय व्हायचं पत्रकार परिषदेचं नियोजन होतं? नियोजन काय होतं पत्रकार परिषदेचं? पत्रकार परिषद नियोजन आहे जालना संघर्ष समिती, जालना सहकारी साखर कारखाना बचाव संघर्ष कृती समिती आणि अंजलीताई दमानिया समाजसेविका यांच्या माध्यमातून जालना सहकारी साखर कारखान्याचा मधून गेलेला रस्ता व जालना कारखाना खरेदी विक्री झालेला गोंधळ व बोगस खरेदी विक्री व्यवहार या संदर्भात आमच्या मागण्या होत्या. त्या संदर्भात एक महत्त्वाची मागणी अशी होती की जालना सहकारी साखर कारखान्यातून रस्ता गेल्यास कधी सुरू होणार नाही आणि तो रस्ता मुद्दामहून 3 किलोमीटर आत वळविण्यात आला आणि ज्याच्यामुळे सरकारचा 700 ते 800 रुपये खर्च वाढणार आहे. तर तो रस्ता वळविला आलेला रस्ता कारखान्याबाहेरून जावा. तो जालना आणि बदनापूर तालुक्यातील 9000 शेतकऱ्यांचा कारखाना आहे, कामगारांचा कारखाना आहे. तो कधी सुरू होणार नाही रस्ता चालू आत लुटून गेला. आणि म्हणून यासाठी हा संघर्ष कारभारी महाराज आंभोरे यांनी उपोषण 27 तारखेला सुरुवात केली या मागणीसाठी. आणि काल म्हणजे 26ला त्याचा सांगता समारोप झाले की सरकारनं तो रस्ता विचार करून सर्वे करण्याचा निर्णय घेतला. आणि मुख्यमंत्र्यांनी असंही सांगितलं की आम्ही तुम्हाला ज्या जायचं हे होईल तो कारखाना वाचवेल, अशा पद्धतीने मदत केल्या जाईल. आणि जालना आपले राज्य रस्ते विकास महामंडळ आहे, ज्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांची माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी बैठक घेतली. त्यांच्या माध्यमातूनही त्यांना चर्चा केली आणि त्यांनी हे मान्य केले की हे सर्वे करून आम्ही हे करू. तर मध्यस्थीचं ज्याला आपण
ती थर्ड पार्टी म्हणजे मार्गातून आपण हे करू, रस्त्याच्या संदर्भात सर्वे करू आणि त्याचा फेरविचार करू. त्या सर्व हे मागण्या मान्य झाल्यामुळे ही मागणी मान्य झाल्यामुळे आम्ही उपोषणाची काल सांगता केली, उपोषण मागे घेतलं.